नमस्कार बंधू भगिनींनो, मी कोच प्रभाकर कासार नेहमी वेगवेगळ्या विषयांवर माझे विचार व्यक्त करतो। आज मी एक अतिशय महत्त्वाचा आणि ग्रामीण संस्कृतीशी घट्ट निगडीत असलेला विषय तुमच्या समोर ठेवत आहे। तो विषय म्हणजे बैलपोळा उत्सव होय। भारत हा कृषी प्रधान देश आहे। आपल्या देशात असंख्य सण उत्सव विविध धर्म जाती आणि समाजामध्ये साजरा केले जातात। या सणांमुळे विविधतेतून एकता प्रगट होते आणि समाजात चैतन्य व आनंद निर्माण होतो। त्यापैकी बैलपोळा हा एक उत्सव आहे। महाराष्ट्रात बैलपोळा प्रामुख्याने श्रावण अमावस्येला साजरा होतो। काही भागामध्ये हा भाद्रपद अमावस्येलाही साजरा केला जातो। हा सण केवळ महाराष्ट्रात नाही तर इतर राज्यातही वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या संस्कृतींनी साजरा केला जातो। शेतकऱ्यांसाठी बैल हा फक्त प्राणी नाही तर तो देवतुल्य आहे, कारण बैलाच्या मदतीने शेतात शेतकरी मशागत करून अन्नधान्य तयार करत असतात। शेतकरी कुटुंबाचे जीवन बैलाशी घट्ट जोडलेले आहे। बैल हा शेतकरी कुटुंबाचा एक सभासद असतो आणि त्या बैलाला शेतकरी कुटुंबातनं सभासदाप्रमाणे वागणूक दिली जात असते। आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज बैलाचा वापर कमी झाला असला तरी ग्रामीण भागामध्ये अजूनही हा सण मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो। या दिवशी बैलांना स्नान घालून वेगवेगळी आभूषणं घालून रंगीबेरंगी सजवले जाते। त्यांच्या शिंगांना तेल रंग लावले जातात। गळ्यात गजरे घंटा घुंगरांच्या माळा घालून बैलाची सुंदर मिरवणूक गावभर काढली जाते। गाजत गाजत ढोल ताशांच्या आवाजात बैलाची मिरवणूक पाहणे हा एक अविस्मरणीय देखावा असतो। उत्तर महाराष्ट्राच्या खानदेश भागात हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा होतो। गावाच्या मुख्य बाहेरील वेशीच्या बाहेर सर्व बैल एकत्र आणले जातात। त्यातील पहिला वेशीत प्रवेश करणारा बैल मानाचा बैल म्हणून ओळखला जातो आणि तो मानाचा बैल ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार तेथील ग्रामस्थांना असतो। हे ग्रामस्थ मानाचा बैल ठरवून त्याला गाजत वाजत पळवत पहिले वेशी बाहेरून गावात प्रवेश देतात आणि त्याचबरोबर त्यांच्या मागोमाग इतर शेतकरी आपल्या बैलांसह गावात प्रवेश करतात। या घटनेला बैल पोळा फोडणे असे म्हणतात। गावातल्या घराघरात त्या प्रत्येक बैलाचे पूजन केले जाते। त्या दिवशी शेतकरी कुटुंबात विशेष गोडधोड पदार्थ केले जातात। विशेषतः खानदेशामध्ये पुरणपोळीचे जेवण बनवले जाते। महिला वर्ग बैलांची पूजा करून त्यांच्या चरणी आरती करतात। वातावरणात भक्ती आनंद स्नेह यांचा मिलाप असतो। मी स्वतः लहानपणी हा बैलपोळा प्रत्यक्ष अनुभवलेला आहे। बैल पळवणे सजावट करणे गावभर बैल पळवून पूजन करणे या सगळ्या गोष्टी आजही मला आठवणीत ताज्या आहेत। खरंच शेतकरी धन्य आहे, बळीराजा धन्य आहे आणि बैलराजाही धन्य आहे। गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी। धन्यवाद।